मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, दिनांक 4 जानेवारी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मित्रांनो 4 जानेवारीला भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं आहे. भव्य दिव्य असं मैदान होतं मित्रांनो, ओपनचं मैदान. त्या मैदानामध्ये आपल्याला देव बक्कासूर हा 100% मित्रांनो त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, श्रीनाथ केसरीमध्ये मामांनी मित्रांनो नियोजन केलेलं ते म्हणजे बक्कासूर आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विहीगर पनवेल यांचा मित्रांनो सर्जा दादा एका रात्रीत मित्रांनो नियोजन केलेलं. आणि मित्रांनो, बक्कासूरने सर्जाला घेऊन मित्रांनो 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला त्या श्रीनाथ केसरी भव्य दिव्य असं फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, आपण एक बाईट बघितली त्यात राहुल अप्पाने सांगितलेलं मित्रांनो, जेव्हा त्याने एक प्रश्न विचारलेला की तुम्ही आता बक्कासूरने जर मोहिलशेठने जर सर्जा मागितलं तर देणार का. तर राहुल अप्पाने मित्रांनो सांगितलेलं की अर्ध्या रातचं जरी त्यांनी मागितला तरी आपण त्यांना सर्जा देणार. परंतु मित्रांनो, सर्जा आणि बक्कासूर हा आपल्याला 100% मोठ्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. कदाचित या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्येच आपल्याला पळताना दिसतील सर्जा दादा आणि देव बक्कासूर. मित्रांनो, श्रीनाथ केसरी मैदानामध्ये सुंदररित्या गाडी पाहिलेली मित्रांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विहीगर पनवेल यांचा सर्जा दादा आणि मोहिलशेठ धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर. मित्रांनो, एक जे 100 मैदानात झालं नाही ते मित्रांनो त्या मैदानामध्ये बक्कासूरने सर्जाचं नाव केलं. मित्रांनो, एका रात्रीत सर्जाला उजेडात आणलं मित्रांनो आपल्या देव बक्कासूरने. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील असा एक बैल आहे जो जेव्हा जेव्हा नवीन बैलासोबत, नवीन म्हणजे कोणताही बैल असू दे मित्रांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा दादा हा मित्रांनो त्या रात्रीपासूनच चर्चेत आला. आणि मित्रांनो, त्या मैदानानंतर चालू सीझनचा गुलालाचा बादशाह झाला स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विहीगर पनवेल यांचा सर्जा दादा. आणि मित्रांनो, आपल्याला 100% लवकरच मोठ्या मैदानामध्ये देव बक्कासूर आणि सर्जा दादा हा जोड पळताना दिसेल. जसा श्रीनाथ केसरी मैदानामध्ये पाहिलेला हा जोड, तसाच मित्रांनो येणारं एक मोठं मैदान असेल. त्या मोठ्या मैदानामध्ये मामा मोठं नियोजन करतील आणि त्या मैदानामध्ये नक्कीच हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. मोहिलशेठ धुमाळ सुजगावांचा देव बक्कासूर आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विहीगर पनवेल यांचा सर्जा दादा. जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड एका जोट्यामध्ये पाहिलेला आहे. श्रीनाथ केसरीमध्ये आपण बघितलंच असेल 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले बक्कासूर आणि सर्जा. मित्रांनो, नक्कीच या मोठ्या मैदानामध्ये नियोजन असणार आहे सर्जा दादाचं आणि बक्कासूरचं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मैदानामध्ये सर्जा आणि बक्कासूरची जोडी पळेल आणि त्या मैदानामध्ये कितवा नंबर करेल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.